ईशा, इशू बाळा, इशू बाळा, बघ मोठी मम्मा आलीये. माझं बाळ ग ते. बघितलं आले ना मी वेळेत. आता मोठी मम्मा इकडेच थांबणारे, इशू बरोबर खेळणारे आणि मस्ती करणारे. इकडेच उभी राहा. मोठ्या मम्माने तुझ्यासाठी गंमत आणलीये, दाखव. काय बरं गंमत काय. आणि अजून एक यम यम गंमत आहे, दाखव. मम्मा हे बघ ना बलून. अगं हे बघ बलून. केक. वाव. त्याच्यात चेरी आहे. ऑफ कोर्स खूप चेरीज आहेत. आपण हा केक नंतर खाऊया हा. इशू, आपण बाहेर खेळायला जायचं का? व्हेरी गुड, चला. आता इतक्या रात्री तिला कुठे बाहेर घेऊन जाणार आहेस तू? अरे असं काय करतोयस, ती हो म्हणतीये ना. ती हो म्हणाली म्हणून तू काहीच विचार करणार नाहीयेस का? हे बघ, कोणाबरोबर खेळायचं आणि कोणाबरोबर खेळायचं नाही हे तिला चांगलंच माहिती. तू कशाला उगाच तिला धडे देतोयस? आणि मुळात तिला चेंज हवा ना विक्रांत. नुसतं इकडे बसून गप्पा मारायच्या, गोष्टी सांगायच्या किंवा खेळायचं, बोर होते ती. जरा व्हरायटी पाहिजे ना. इशू बाळा, आपण दोघींनी बाहेर जायचं ना, मस्त लॉंग ड्राईव्हला जाऊया. ओके, जाऊया ना. व्हेरी गुड. छोटी मम्मा मी जाते हा. ताई, अगं रात्रीचं तू एकटी घेऊन जाणार आहेस तिला? एकटी म्हणजे? मुंबईत फिरायला कसली भीती आहे? अगं तशी वेळ आल्याशिवाय करणार नाही तुला, कशाला उगाच रिस्क घ्यायची? मनू प्लीज, मी तुझ्यासारखी अजिबात घाबरट नाही हा. आणि मला आवडते रिस्क घ्यायला. आणि मुळात आम्ही दोघी जर फिरायला चाललोय तर तुम्ही एवढा इश्यू का करताय त्याचा? कारण आम्हाला तिची काळजी आहे. व्हॉट नॉनसेन्स. म्हणजे मला तिची काळजी नाहीये असं म्हणायचंय तुला? बरोबर, सेन्स काय तो तुलाच आहे ना. विक्रांत प्लीज माझ्याशी वाद घालू नकोस. मी खेळायला आली ना तिच्या बरोबर, तुम्ही दोघंही मध्ये मध्ये का करताय? इशू बाळा, जा बाळा, आज जा सई मावशी बरोबर खेळ. ओके इशू बाळा, नाही नाही असं नाही करायचं. आज जायचं खेळायला आपण. चल सई मावशीकडे, चल चल चल. बलून्स खेळ तिच्यासोबत. ओके ओके. मला तुम्हा दोघांशीही बोलायचंय आणि खूप महत्वाचं बोलायचंय. काय म्हणतात काय मग सगळे? नाही, मोनिका सगळ्यांना घरातनं जायला हवीच आहे हा, पण जाताना तिला पैसेही मिळावे याला बहुतेकांचा विरोध आहे. मला वाटलंच होतं. आणि त्यांना हे असं जे काही वाटतंय ते ऍब्सोल्युटली नॉर्मल आहे, साहजिकच आहे. म्हणजे वरवर बघतात त्यांचं हे जे काही मत आहे काही चुकीचं काही नाहीये.
पण तरी मला असं वाटतं की सगळेजण फक्त पैशाचाच का विचार करताय. नाही नाही ताई, आता हा प्रश्न ना पैशाचा उरलेला नाहीये. हा आता जिंकण्या हरण्याचा मुद्दा झालाय. म्हणजे बघ, लग्नानंतर मोनिका आपल्या घरात आली, तिने सगळ्यांना खूप त्रास दिला. माझ्या मुलाचा तिने पैशासाठी वापर केला. ईशाचा जन्मच होऊ नये म्हणून तिने खूप प्रयत्न केले. आणि आता ती ईशावरती प्रेम असल्याचं नाटक करते. तर इतकं सगळं होऊन जेव्हा ती घर सोडून जाईल तेव्हा तिला पैसे मिळतील, नाही का? म्हणजे ती जिंकल्यासारखीच आहे ना. हे मलाही कळतंय ते, पण विजय हेच पटवून द्यायला हवंय ना आपण. म्हणजे ऐक ना, ऐक तू माझं ऐक. म्हणजे हे बघ, मोनिका या घरातनं निघून जाणार आहे. मोनिका विक्रांतला डिवोर्स देऊन जाणार आहे. म्हणजे तिचं विक्रांतशी असलेलं नातं हेच संपुष्टात येणार आहे. या घराशी असलेलं नातं तिचं संपुष्टात येणार आहे. आणि विक्रांतच्या फ्युचरच्या दृष्टीने मला हीच गोष्ट जास्त महत्वाची वाटते. जर मोनिका विक्रांतची बायको राहिली नाही तर मानसी त्याची मेवणी म्हणून राहणार नाही. हे बघ, विक्रांत आणि मानसी समाजाच्या दृष्टीने ज्या नात्यांच्या चौकटीत अडकलेले आहेत ना, ती चौकटच मोडली जाईल. आणि मला हेच हवंय ना. म्हणजे बघ ना, पैसे आणि हारजीत या दोघांमुळे त्यांना आपण एकमेकांपासून दूर ठेवणार आहोत, तर ते चूक आहे ना विजय. आणि हे त्यांना समजावून द्यायला पाहिजे, आणि हे फक्त तू करू शकतोस. ठीक आहे ताई, मी प्रयत्न करतो. हा, प्रयत्न नाही, हे लवकरात लवकर व्हायला पाहिजे, कारण आपल्याकडे खूप वेळ नाहीये. म्हणजे मी इकडे असताना ईशाला जबरदस्तीने आतमध्ये पाठवलंस ते पुन्हा करायचं नाही, हे शेवटचं. का? तिची आई इकडे बसली आहे ना, खरी आई. मग तिला आतमध्ये पाठवणारी तू कोण आहेस? तिला माझ्या बरोबर बाहेर जायचं होतं, मला तिला बाहेर घेऊन जायचं होतं. तुम्ही दोघंही मध्ये का आलात? काय संबंध आहे तुमचा? उत्तर द्या ना, कोण आहात तुम्ही? व्हॉट डू यू मीन? आय टेल यू व्हॉट आय मीन. मी जन्म दिलाय ना ईशाला, बरोबर? त्याच्यामुळे मी तिची आई आहे, या गोष्टीत काही वादच नाही. आणि तुझ्यामुळे ती जन्माला आली नाहीये, त्याच्यामुळे तू तिचा बाबा नाहीयेस, ही गोष्ट सुद्धा क्लिअर आहे. मग तुम्हा दोघांचाही काय संबंध आहे तिच्याशी? आणि मनू, 3 वर्ष घेऊन गेलीस ना ईशाला दिल्लीला, सांभाळलंस ना तिला, म्हणजे तू तिची आई झालीस असं होत नाही ना. त्यामुळे तुम्ही दोघंही जसे तिच्यावर हक्क दाखवताय ना, ते दाखवणं बंद करा. तिच्या बर्थ सर्टिफिकेटवर वडील म्हणून अजूनही माझंच नाव आहे, हे तू विसरतेस का? पण आता मी तुला डिवोर्स देणार आहे, ही गोष्ट विसरतोयस का तू विक्रांत? त्याच्यामुळे यापुढे जे काही करायचंय ईशाच्या बाबतीत किंवा जे काही निर्णय घ्यायचे ते मी घेणार आहे, बाकी कोणीही नाही. तुम्ही दोघांनीही मध्ये पडलेलं मला आवडणार नाही, रादर मला चालणारच नाही. आणि तसाही ईशाला माझा आता लळा लागलाय, सो मी जे काही निर्णय घेईन ते निर्णय तिला आवडणार आहेत. तुम्ही सुद्धा बघितलत ना ती किती अटॅच झाली माझ्याशी, आणि आधी सुद्धा होती. काय बोलतेस तू मोनिका? फक्त जन्म दिला म्हणून आई होता येत नाही. तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? तुला काय वाटतं ही अशी खेळणी केक दिल्याने मुलांना लळा लागतो? ती जन्माला यावी अशी तुझी इच्छा नव्हतीच, माझी इच्छा होती म्हणून ती जन्माला आली. आणि तुला ती नकोच होती म्हणून मानसीला तिला सांभाळावं लागलं 3 वर्ष. आज ती जे काही आहे ना ते मानसीमुळे. तुझ्या भरोशावर जर तिला सोडलं असतं तर देव जाणे तिचं काय झालं असतं. ओके, मान्य आहे, तुम्ही खूप केलंय ईशासाठी, पण ते सगळं पास्ट मध्ये झालंय ना. त्याचा आत्ता काय संबंध आहे? आणि मुळात मी जे काही विचार करते ना ते ईशाच्या फ्युचर बद्दल करते, पुढे काय करायचं ह्याच्याबद्दल करते. तुम्ही सुद्धा तोच विचार करा ना. पुन्हा पुन्हा जुनं जुनं का उकरून काढताय तुम्ही दोघंही?
हे बघा, मी जे काही निर्णय घेणार आहे ना ते मोठी मम्मा या नात्याने घेणार आहे. किती सहज बोलतेस ग तू हे सगळं. म्हणजे तुला वाटेल तेव्हा तू ईशावर हक्क दाखवायला इथे येणार, पण जिने तिला सांभाळलंय तिचा हक्क तू कसा नाकारू शकतेस? विक्रांत, माझ्याशी उगाच वाद घालू नकोस हा. समजा ईशाला कळायला लागल्यावर मी तिला सांगितलं की तू ईशाचा बाबाच नाहीयेस, आणि समजा मी सांगितलं की ही छोटी मम्मा नाहीच आहे, ही तर मावशी आहे, मग काय इमेज राहणार आहे तुमची ईशाच्या समोर? केलाय ह्याचा विचार कधी? कदाचित ती तुम्हा दोघांचा तिरस्कारही करू शकते. मग काय करणार तुम्ही दोघंही? हा, सो द पॉइंट इज, मी उद्या हे काही करू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आम्हा दोघींपासूनही लांब राहायचं. अँड दॅट्स माय फायनल वॉर्निंग. नॉट फेअर ताई, हा अन्याय आहे. आणि तू माझ्याच मुलीला माझ्यापासून लांब ठेवतेस, हा अन्याय नाहीये वाटतं? मी तिला तुझ्यापासून लांब ठेवत नाहीये. तूच तिला सोडून गेली होतीस, विसरलीस का तू? तो पास्ट होता. मूव्ह ऑन. व्हॉट इज रॉंग विथ यू ऑल? जे काही झालं ते झालं, विसरा ना. आणि दुसरी गोष्ट, माझ्या आणि राजनबद्दल जर तुम्ही काही विचार करत असाल तर ते विचार करणं बंद करा प्लीज. मला खात्री आहे मोनिका की राजन हा तोच आहे. राजन कोणी नाहीये, तो फक्त माझा मित्र आहे. आणि ईशाचा जन्म राजनमुळे झाला असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. ते विचार करणं बंद करा. मग तू इतकी घाबरली का होतीस? मी घाबरले नव्हते, अजिबात नाही. इनफॅक्ट इट वॉज अ प्लेझंट सरप्राईज, म्हणून शॉक झाले होते मी. दॅट्स इट. आम्हाला काही पुरावे मिळालेत मोनिका त्याच्या काकांकडनं. बरं झालं हा विषय काढला. मला अजून एक सांगायचं होतं तुम्हाला. त्या काकांकडनं तुम्हाला जे काही फोटोज मिळाले ते फोटो तुम्ही प्रूफ म्हणून वापरणार असाल तर ते फार चुकीचं करताय. मुळात मित्रमैत्रिणींचे एकमेकांकडे फोटोज नसू शकतात का? व्हॉट्स रॉंग विथ यू ऑल? ग्रो अप. काय प्रूव्ह करणार आहात तुम्ही या सगळ्याने? हा, समजा मी ना एक स्टार ऍक्ट्रेस असते, आणि माझे फोटो प्रत्येक फॅनच्या घरी सापडले असते तर त्या प्रत्येक फॅनशी माझा संबंध आहे असा निष्कर्ष काढला असता का तुम्ही दोघांनी? अगं पण तू नाही स्टार ऍक्ट्रेस. उगीच काही उदाहरणं देऊ नकोस. पण तुम्ही दोघंही एक गोष्ट लक्षात ठेवा. राजन माझा आणि ईशाचा कोणी आहे असा अर्थ लावत बसू नका. पण तुम्ही दोघंही ईशाचे कोण आहात याबद्दल मी तुम्हाला जे काही सांगितले ना ते लक्षात ठेवा कायमच. राजा थांब. काका आत्ता नको, मी जरा घाईत आहे. मी इथे आल्यापासून पाहतोय तू नेहमी घाईतच असतोस आणि म्हणूनच तुझी मला काळजी वाटते. काही वर्षापूर्वी तू अगदी हेच केलं होतंस. त्यावेळी जर का तू आम्हाला विश्वासात घेतला असतास ना तर हे इथलं सगळं सोडून शिपवर जायची वेळ आली नसती तुझ्यावर. काका प्लीज आता त्या जुन्या आठवणी विसरूयात ना आपण. आणि तुम्ही म्हणता तुम्हाला काळजी वाटते म्हणून सांगतो, मी आणि मोनिका परत लग्न करणार आहे. अरे वेडा आहेस का तू? परत लग्न करणार आहे म्हणजे? एकदा लग्न झालंय तुमचं? अहो आमचं नाही पण तिचं लग्न झालंय की नाही ते लग्न ती मोडणार आहे आणि मग त्यानंतर आम्ही एकत्र येणार आहे. तुला ना खरंच वेळ लागलाय राजा. अरे कशाला त्या मुलीच्या फंदात पडतोयस परत? तिने तुला किती त्रास दिला हे विसरलास तू? आणि तिने आता ज्याच्याशी लग्न केलंय ना त्यांच्या घरातल्या सगळ्यांना ओळखतो मी.
त्यांनाही त्रस्त करून ठेवलाय तिथे मोनिकानी. अहो काका, मध्ये इतका काळ लोटून गेलाय, हे का विसरताय तुम्ही? आणि आता आधीसारखं काही राहिलेलं नाहीये, बदललंय सगळं. अरे कसलं काय बदललंय राजा? ती मुलगी आहे तशी आहे, ती तुझा फक्त वापर करून घेईल, पण तुझ्या बरोबर राहणार नाही ती. आणि तू सुद्धा नसत्या भ्रमात राहू नकोस. बरं मला एवढं सांगा, तिला जर माझ्या बरोबर राहायचंच नाहीये तर तिने आत्ताच डिवोर्सचा डिसिजन का घेतला? हे बघा, मला एवढंच माहितीये की ती, तिची मुलगी आणि मी, आम्ही एक नवीन आयुष्य सुरू करणार आहोत. अरे राजा, ही कशाला ब्यात पुन्हा गळ्यात बांधून घेतोयस? काही मला कळत नाही तुझं. आता तरी शहाणा हो. आणि काय रे, ही सगळी खटपट कुणासाठी चालली? त्या लहान मुलीसाठी तर नाही ना? राजा, मी तुला विचारते, उत्तर दे ना. मला एक सांग राजा, ही मुलगी तुझी तर नाही ना? दे ना उत्तर. मला नाही माहित. मग मोनिकाला जाऊन विचार. अहो विचारलंय तिला, पण ती उत्तरच देत नाहीये. बरं असो, आत्ता येतो मी. वेडी आहेस का ग? काय करतेस हे? मॅडम, तुमचं कौतुक करावं ना तेवढं थोडंच आहे बघा. म्हणजे तुम्ही ना मला अक्षय हिरो सारखे वाटायला लागलायत बघा. हिरोचं कसं असतंय बघा, त्याला जे पाहिजे असतं ना ते तो मिळवतो. तुमचं बी अक्षय तसंच झालंय. हे अगदी बरोबर आहे. मला पाहिजे ते सगळं मी मिळवते, पण सध्या ना मी स्टोरी मधली हिरो नाही, मी हिरोईन आहे. आणि ते सुद्धा 2-2 हिरोज. पण खरं तर त्या दोन्ही हिरोचा काहीच उपयोग नाही. एकीकडे राजन आहे, आत्ता प्रेमात आहे असं दाखवतोय तो, पण कधी हक्क गाजवेल सांगता येत नाही. दुसरीकडे दळवी आहेतच डोक्यावर बसायला माझ्या. पण नाही, मी ईशाला या दोघांपासूनही सेफ डिस्टन्सवर ठेवणार आहे. ईशाला त्यांच्या हातीच लागू देणार नाही. मॅडम, चिडणार नसेल तर एक विचारू का? तुला जर वाटत असेल की मी तुझ्या प्रश्नाने चिडेन तर नको विचारूस ना. नाही म्हणजे बिलकुल बी राहत नाही म्हणून विचारू का? बेबी ईशा नक्की कोणाची आहे? नाही म्हणजे तिचा खरा बाबा कोण आहे? वा ग, किती मस्त प्रश्न विचारलास. जी गोष्ट मी आजपर्यंत त्यांना सांगितली नाहीये तू तुला का सांगू? फिल्मचा सस्पेन्स असतो ना तसा सस्पेन्स आहे हा. तरी मी सांगा की. तू जरा जास्तच बोलतेस असं वाटत नाहीये तुला? हा, नाही ऍक्च्युली त्या दिवशी तू रात्री मला रिक्षेत सोडून गेली होतीस ना, तेव्हाच लायकी कळली होती तुझी. ऍक्च्युली तुला कामावरनं काढलं होतं ना, तेच बरं होतं. दया आलीये तुझी म्हणून परत बोलवलंय. मान राख त्याचा जरा. स्वतःच काहीतरी काम आहे सांगा की. काय? नाही काय नाही. बरं, माझं एक काम करायचंय. दळवी घरात सगळ्यांवर नजर ठेवायची. कोण काय करतंय, काय बोलतंय हे सगळं येऊन तू मला सांगायचं. कळलं? राजन नावाचं कोलीत त्यांच्या हाती लागता कामा नये. जर राजनपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ही गोष्ट तुला कळली तर सगळ्यात आधी मला येऊन सांगा. तशी ही लोक शांत बसणार नाहीच आहेत. मॅडम, एक रिक्वेस्ट होती. काय? थोडे पैसे मिळाले असते तर. वाटलंच मला तू पैशांचा विषय कसा नाही काढला असेल. पैसे दिले की ब्लॅकमेल करायचं, नाही दिले की त्रास द्यायचा, बरोबर? आता तुला काही पैसे वगैरे मिळणार नाही. आधी काम करायचं मग पैसे मिळणार. मागच्या टायमाला पण तुम्ही असंच बोलला होता. पैसे नाही दिले आणि काय पण नाही केलं. ए, जर जास्तच बोलतेस तू. तुला सांगितलंय ना पैसे मिळणार आहेत म्हणजे मिळणार आहेत. आता पर्याय नाही दुसरा तुझ्याकडे. मॅडम, तरी बी थोडे बॉक्स
आता सगळ्याच फ्रंटवर CCTV लावावे लागणार आहेत असं वाटतंय.